हॅलो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला साध्या बाहीचं कटिंग करून दाखवणार आहे. म्हणजे बिना अस्तरच्या साध्या ब्लाऊजच्या बाहीचं कटिंग आहे हे. तर हे बघा, इथे मी 1.25 इंच समोरच्या साईडने फोल्डिंगसाठी घेत आहे. एक्स्ट्राची पट्टी लावत नाही. अशा पद्धतीने फोल्डिंगसाठी एक्स्ट्राचा कापड असेल तर ठेवून द्यायचा, नसला तर मग का आपला ब्लाऊज पीस छोटा असेल तर मग आपल्याला पुढे पट्टीच द्यावी लागते, लावावी लागते. तर जर एक्स्ट्राचा कापड असेल तर मी अशा पद्धतीनेच कटिंग करते. तर पुढे 1.25 इंच ठेवलेलं आहे आणि मागे बघा मी 5 इंच स्लीव्सची लेंथ आहे, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून अशा पद्धतीने मार्क करून घेत आहे. आणि मुंढा उतार मी 2.5 इंचावर दिलेला आहे आणि 4 इंच या बाहीचं बॉटम आहे आणि पुढे मी 2 इंच आपली मार्जिन घेत आहे, शिलाई मार्जिन. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्सचं कटिंग करायचं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे ही कटिंगची आणि स्टिचिंगला पण जास्त वेळ लागत नाही. तर इथे बघा, मी 1.5 इंच सरळ अशी लाईन मारून घेत आहे आणि खालती पण 1.5 इंचावरती अशा पद्धतीने सरळ लाईन मारून घेत आहे. आणि या दोन्हीचं मी एक सरळ लाईन आखून घेत आहे आणि दोन्हीचा मध्य मी काढून घेणार आहे. तर हे बघा, खालती 1.5 आणि वरती 1.5 इंचाच्या तिथून मी मध्य काढून सरळ लाईन मारून घेतलेली आहे. आणि त्या मध्यापासून अर्धा इंच बाहेर आणि अर्धा इंच मध्ये आपल्याला अशा पद्धतीने मार्क करून घेऊन बाहेरचा आर्महोलचा आपल्याला पहिल्यांदा अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. आणि नंतर आतला जो अर्धा इंचाचा मार्क आहे तिथून आपल्याला मधल्या मुंड्याचं मार्क करून घ्यायचं आहे. तर हे बघा, असा कापड मी रुंदीमध्ये कापड मी आपल्या छातीचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. या छाती आहे 30 इंच, तर त्याच्यामध्ये 7.5 आणि 1 इंच एक्स्ट्रा 8.5 मी एक्स्ट्रा कापड घेतलेलं आहे. बघा, मी दाखवत आहे बघा, 8.5 इंच. तर इथे मी बाहेरच्या मुंड्याचं सुरुवातीला कट करून घेणार आहे. आणि नॉच मारून घ्यायचं आहे. तर ही बघा, आपली बाही कटिंग करून झालेली आहे. तर इथे मी दुसऱ्या कापडावरती पण सेम बाहीचं मी कटिंग करून घेणार आहे, कारण 2 ब्लाऊज आहेत माझ्या स्टिचिंगचे. तर एकाच क्लायंटची ती ब्लाउजेस आहेत, तर ते मी एकावर एक ठेवून कट करून घेणार आहे. आणि जर तुम्हाला 30 इंचाच्या ब्लाऊजचे कटिंग पाहायची असेल तर ती पण तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. खूप इझी पद्धत आहे कटिंगची. तर हे बघा, इथे माझ्या 2 स्लीव्स कट करून झालेल्या आहेत. लक्षात ठेवा, हे ब्लाऊज बिना अस्तरचे आहेत, साधे ब्लाउजेस आहेत हे. तर इथे माझे 2 स्लीव्स कट करून झालेले आहेत. समोरचा मुंडा मी कट केलेला नाही. ज्यावेळेस मी समोरची पट्टी स्टिच करून घेणार आणि ज्यावेळेस मी शोल्डरला जोडणार त्याच वेळेस मी समोरचा मुंडा कट करते. तर हे बघा, माझी कटिंग झालेली आहे आणि मी एकत्र ठेवून बांधून ठेवत आहे. तर अशा पद्धतीने माझे 2 स्लीव्स कट झालेले आहेत साध्या ब्लाऊजच्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल
आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि जर तुम्हाला साध्या बाहीचं पण कटिंग पाहायचं असेल तर ते पण माझ्या चॅनलवरती आहे, ते पण तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये.